नमस्कार. लाडक्या बहिणी ज्या प्रतीक्षेत होत्या त्या संबंधीची आपण आता सर्वात मोठी ही खबर घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता हप्ता केव्हा मिळणार, त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी सरकारने कोणती मोठी खुशखबर आणलेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही बघू शकता, आपण जे बोलतो ते कधी पण प्रोफेशनल बघतो आणि खरी माहिती देतो. ही जी आपण न्यूज आणलेली आहे ती म्हणजे साम टीव्हीच्या ऑफिशियल पेजवरून. तर काय आता महिलांसाठी ही न्यूज आहे ही आपण सविस्तर A to Z समजून घेऊया. परंतु महिलांना एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या संबंधी लाडक्या बहिणींसंबंधी कोणतीही माहिती जर आली तर ती सर्वात अगोदर तुम्हाला ह्याच चॅनलवर मिळत असते. म्हणून म्हणतो, तुम्ही चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आपण टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर आता आपण व्हिडिओला बघूया. तर बघू शकता तुम्ही, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, सरकारचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. बघू शकता ही आहे आजची टॅगलाईन. आता सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तर महिलांसाठी जी आता महत्त्वाची न्यूज आली ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. लाडक्या बहिणींना KYC साठी संधी मिळणार का, हा सर्व लाडक्या बहिणींच्या मनातील एक प्रश्नचिन्ह. तर लाडक्या बहिणींना 1 महिन्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता ही सूत्रांच्या माध्यमातून समजण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर अद्यापपर्यंत KYC केलेली नसेल तर तुम्हाला 1 महिन्याची मुदतवाढ ही मिळू शकते. त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे KYC करण्यासाठी आता शेवटची संधी उरलेली आहे. लाडकी बहीण योजनेत KYC दुरुस्ती करण्यासाठी अवघे काही तासच उरलेले आहे. तुम्ही आता लवकरात लवकर तुमची KYC करून घ्या. जर KYC केली नसेल तर महिलांचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे. दरम्यान आता लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींच्या KYC साठी आता 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ केली जाऊ शकते आणि त्यांना सुद्धा आता संधी देण्यात येऊ शकते. परंतु लाडक्या बहिणींना KYC साठी ही मिळू शकते, परंतु अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये भ्रमात राहू नका की मिळेलच, त्याआधी तुम्ही तुमची KYC करून घेणे सुद्धा गरजेचे आहे. तर आता आपण बघूया की आता हे झाला एक विषय. आता दुसरा विषय असा आहे की लाडक्या बहिणींना महिना संपत आला, परंतु 3,000 रुपये कधी मिळणार. तर 3,000 रुपये कधी मिळणार आता या संबंधी सुद्धा आपण माहितीही वाचणार आहोत. मार्च आणि एप्रिलचा महिना महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार ही सुद्धा बऱ्याचशा महिला वाट बघत आहे. जर आपण बघितलं तर एप्रिल महिना सुद्धा आता संपत आलेला आहे आणि अद्याप सुद्धा लाडक्या बहिणींना मार्चचाच हप्ता जमा झालेला नाही. मग मागच्या महिन्याचा हप्ता अजून सुद्धा जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आहे की मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार, त्यानंतर एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता कधी येणार. तर या संबंधीचे दोन्ही हप्ते एकत्र येणार का, तर या संबंधीची सुद्धा माहिती ही महिला विचारत आहे. तर लाडक्या बहिणीचा जर आपण हप्ता बघितला तो लांबणीवर गेलेला आहे. हप्ता नेहमी जर बघितला आपण, जर हप्ता बघितला तर तो महिन्याच्या शेवट येत असतो, परंतु मार्चच्या शेवट सुद्धा मार्चचा हप्ता आलेला नाही आणि आता एप्रिल शेवट आला तरी सुद्धा एप्रिलचा हप्ता हा आलेला नाही. दरम्यान आता देखील महिना अखेरीस महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. महिलांना ह्या आठवड्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर आपण बघू शकता की महिलांना आता या महिन्यामध्ये आता पैसे जमा होण्याची दाट शक्यता. आता शेवटचे फक्त 3 दिवस उरलेले आहेत आणि ह्या 3 दिवसात तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात. ते पण एक नाही तर 2 महिन्याचे पैसे आता एकत्र येणार असल्याची माहिती ही मिळत आहे महिलांना. त्याचबरोबर जर बघितलं आपण लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार, तर लाडक्या बहिणींचे पैसे ह्या महिन्याच्या शेवट म्हणजे आता 2-3 दिवसाच्या आत ही महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याच्या असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू आहे. त्यामुळे या महिन्यात फक्त एकाच महिन्याचे 1,500 नाही मिळणार तर 2 महिन्याचे 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. तर महिलांनो, ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. जी आपण बातमी घेऊन येतो ती प्रोफेशनल आणतो. कारण तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे की कोणत्या कशा प्रकारे वेबसाईटनुसार हे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.